टीटी सक्तीच्या विरोधात आज राज्यामधल्या शिक्षकांचं शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आलंय। सर्व शिक्षक संघटना आजच्या शाळा बंद आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे मुंबईसह राज्यामधल्या खासगी अनुदानित शाळा बंद असतील। 53 पेक्षा कमी वयाच्या शिक्षकांना टीटी पास होणं बंधनकारक करण्यात आल्यामुळे शिक्षक आक्रमक झालेत आणि त्यामुळे शिक्षण राज्यमंत्र्यांशी चर्चा होऊनही तोडगा न निघाल्यानं आता त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। शाळा बंद आंदोलनामध्ये सहभागी व्हाल तर मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं एका दिवसाचं वेतन कपात केलं जाईल असा इशारा शिक्षण संचालकांनी पत्रक काढून शिक्षकांना दिलाय। नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुका अखेरच्या क्षणी लांबणीवर टाकल्यामुळे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगावर ताशेरे ओढलेत। ऐनवेळी निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय अयोग्य होता। लोकशाहीमध्ये निवडणुकीचं वेळापत्रकाचं पावित्र्य पाळणं हे मूलभूत कर्तव्य आहे असे खडेबोल औरंगाबाद खंडपीठानं सुनावले। तर भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी 10 आठवड्यामध्ये गाईडलाईन्स तयार करण्याच्या सूचना औरंगाबाद खंडपीठानं निवडणूक आयोगाला दिल्या आहेत। महापालिका निवडणुकांबाबत मंत्री चंद्रकांत पाटलांनी मोठा दावा केलाय। राज्यामधल्या महापालिकांच्या निवडणुका आधी होतील तर 10वी-12वीच्या परीक्षेनंतर जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुका पार पडतील असा दावा मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलाय। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्यांना अर्ज वाटप देखील सुरू केल्याचं चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलंय। तसेच शहरामधल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चंद्रकांत पाटलांनी सर्वांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या। महानगरपालिका होईल आणि मग जिल्हा परिषदा 10वी-12वीची परीक्षा झाल्यानंतर होतील असं माझं मत आहे। कारण त्या 20 जिल्हा परिषदांमध्ये जरी सुप्रीम कोर्ट म्हणाला की ठीक आहे तुम्ही पण करून टाका निर्णयाच्या अधीन राहून, तर त्यांना 20%च्या अभाव गेलेलं रिझर्वेशन हे बदलून घ्यायला लागेल असं माझं मत आहे। राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका 15 ते 20 जानेवारी दरम्यान होणार असल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केलाय। तसंच 10 तारखेला प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसारित होत असल्याची माहिती देखील सरनाईकांनी दिली आहे। 22 तारखेपर्यंत प्रभागनिहाय मतदार याद्या सुद्धा त्या देणार आहेत। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या दृष्टिकोनातून जर काही शक्य झालं तर मला असं वाटतं 15 ते 20 तारखेच्या दरम्यान ही आचारसंहिता लागू शकते आणि साधारणतः 15 ते 20 जानेवारीच्या दरम्यान निवडणुका कधीही लागू शकतील। महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या मतदार यादी संदर्भात सर्व महापालिका आयुक्तांची बैठक झाली आहे। महानगरपालिकांमधील दुबार मतदारांसंदर्भात बैठकीत चर्चा झाली आहे। दुबार मतदारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करा अशी सूचना निवडणूक आयोगाकडून सर्व महापालिका आयुक्तांना करण्यात आली आहे। आलेल्या हरकती आणि सूचनांचं लवकरात लवकर निरासन करा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत। कोणत्याही प्रकारे मुदतवाढ दिली जाणार नाही असं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी म्हटलंय आणि त्यामुळे निवडणुकांची तारीख लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे। 15 डिसेंबरच्या आसपास निवडणूक आयोग महापालिका निवडणुकांची घोषणा करतील अशी शक्यता आहे। भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यामधल्या नाराजी नाट्याचं मूळ स्थान असलेल्या कल्याण डोंबिवलीमधला वाद अजूनही शमलेला नाहीये। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये स्वबळावर आमचाच महापौर बसणार असल्याचं भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले दीपेश म्हात्रे यांनी तर कल्याण डोंबिवलीमध्ये अबकी बार 72 पारचा नारा दिलाय। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये स्वबळावर लढायचं असल्याचं आपण वरिष्ठांना कळवल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय। आमची इच्छा आहे कार्यकर्त्यांची की या निवडणुका स्वबळावरच लढल्या गेल्या पाहिजे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये देखील स्वबळावरच निवडणुका लढल्या पाहिजे, तर कार्यकर्त्याला प्रत्येकाला संधी मिळेल। जर युतीमध्ये निवडणुका लढलो तर आमच्या कार्यकर्त्यांना संधी कशी मिळेल? 100% महापौर भारतीय जनता पार्टीचा बसेल। आज जसं महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यानंतर रवींद्र चव्हाण साहेब ज्या पद्धतीने काम करत आहेत, मी तुम्हाला 100% सांगतो की 72च्या वरती नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर या कल्याण डोंबिवलीच्या खुर्चीवर बसेल असं मला वाटतं। मुंबई महापालिका प्रारूप मतदार यादीमध्ये जवळपास 11 लाख दुबार मतदार आहेत आणि त्यामुळे दुबार मतदार शोधण्याचं मोठं आव्हान
मुंबई महापालिकेसमोर आहे. राज्य निवडणूक आयोगानं मुंबई महापालिकेला दुबार मतदारांची नावं फिल्टर करण्यासाठी खास टॅब दिलेत आणि त्या टॅबमध्ये ज्यांची नावाने आडनावं सारखी आहेत त्या मतदारांचं मधलं नाव, लिंग, वय आणि त्यांचा फोटो हेही तपासलं जाईल. ज्या ठिकाणी मतदारांचा फोटो, नाव, आडनाव आणि इतर माहिती सारखी आढळून आल्यास तो मतदार दुबार मतदार म्हणून ओळखला जाईल. 10 डिसेंबर नंतर BLO कडून अशा दुबार मतदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जाईल आणि ते कोणत्या एका मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत याची माहिती दिली जाईल. मतदानाच्या दिवसापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदान यादीवर 3 डिसेंबरपर्यंत 7,452 हरकती सूचना नोंद झाल्यात. आज एका दिवसामध्ये एकूण 1,958 हरकती सूचना नोंदी पालिकेकडे दाखल झाल्यात. दरम्यान 3 डिसेंबरपर्यंत हरकती सूचना नोंदवण्याचा शेवटचा दिवस होता, तर अंतिम यादी 10 डिसेंबरला जाहीर केली जाईल. मुंबई महापालिकेची निवडणूक ही एकतर्फी होणार असल्याचं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. तसंच उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात फक्त अर्धी गोल टोपी लावण्यावरून स्पर्धा सुरू असल्याची टीका देखील सोमय्या यांनी केली आहे. मुंबई वाचवायचं सोडून उद्धव ठाकरेंना केवळ टक्केवारीच पडल्या असा घणाघातही सोमय्या यांनी केलाय. राज ठाकरे असो, उद्धव ठाकरे असो, ह्या सगळ्यांमध्ये अर्धी गोल टोपी लावण्याची स्पर्धा सुरू आहे. तर जाऊ द्या, कारण की आता मुंबईतला हिंदू, मग तो मराठी हिंदू असो की अमराठी हिंदू असो, जे ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेच्या विचारधारेंना ठोकलं, यांच्यावर कधीही महाराष्ट्रातला मुंबईचा हिंदू विश्वास करणार नाही. महायुती सरकारच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मुंबईकरांनी पसंती दिल्याचं भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी म्हटलंय. भाजपनं आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा अशी मोहीम राबवलेली होती. या संदर्भात एका ऑनलाईन लिंकद्वारे लोकांशी थेट संपर्क साधून सूचना आणि अभिप्राय मागवण्यात आलेले होते, ज्यामध्ये मुंबईकरांनी मेट्रो, कोस्टल रोड, गृहनिर्माण अशा सुविधांविषयी समाधान व्यक्त केल्याचं अमित साटम यांनी म्हटलंय. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा जाहीरनामा किंवा संकल्पपत्र तयार करण्यासाठी या सूचना आणि अभिप्राय मागवण्यात आले होते. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मुंबईकरांचा संपर्क केला आणि संपर्क करून मुंबईकरांच्या सूचना संकलित केलेल्या आहेत. समाजातल्या सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये मुंबईतले डबेवाले असतील, सफाई कामगार असतील, ऑटो रिक्षा ड्रायव्हर असतील, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मुंबईकरांचा प्रतिसाद आम्हाला प्राप्त झालेला आहे. 2 डिसेंबरला पार पडलेल्या मतदान प्रक्रियेचा निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे आणि तोपर्यंत EVM स्ट्रॉंग रूम मध्ये असतील. यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांनी टीका केली आहे. EVM हॅक करण्यासाठी स्ट्रॉंग रूम मध्ये जाण्याची गरज नाही, EVM मध्ये ऑनलाईन घोटाळा करता येतो असा दावा अनिल देशमुख यांनी केलाय. स्ट्रॉंग रूमच्या समोर आपले लोक जर ठेवायला पाहिजे, हरकत नाही. पण ज्याला EVM हॅक करायची आहे त्या स्ट्रॉंग रूमपाशी जाणं तर जरुरी नाही. ऑनलाईनसुद्धा सेंट्रलाइज ऑनलाईन त्या पद्धतीनं EVM मध्ये मॅनिप्युलेशन करता येऊ शकतं, हे सर्व जगाला माहीत आहे. निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. ठाण्यामधल्या माजी नगरसेवकाचं नावच मतदार यादीमधून वगळण्यात आलंय. सुधीर भगत यांचं नाव मतदार यादीमधून वगळण्यात आलंय. यामुळे भगत यांनी निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. अनावधानानं नाव वगळल्याचं जिल्हा प्रशासनानं मान्य केल्याचा भगत यांनी दावा केलाय. मी वडिलोपार्जित 70-80 वर्षापासून तिथे राहत आहे. माझ्या आजोबांचा जन्म तिथला, माझ्या वडिलांचा, माझा, आणि मी 3 वेळा नगरसेवक असताना 4थ्यांदा मी कंटेस्ट केलं. गेल्या आमदारकीला मी मतदान केलं आणि इलेक्शन कमिशन स्वतः म्हणतं का जे शेवटचा आमदार मतदान ज्यांनी केलं आहे ती यादी ग्राही धरली जाईल. पण हा खोडसळपणा करून आमदारकी इलेक्शन नंतर हे जी नावं वगळण्यात आलेली आहे त्यात त्या व्यक्तींना कुठल्याही प्रकारचं माहिती दिलेली नाही आहे आणि हे पुरावा म्हणून जिल्हा अधिकारी स्वतः अशा प्रकारे लेखी स्वरूपात कबूल केलेला आहे. पुण्यातील मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा आरोप पुणे काँग्रेसनं केलाय. पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग 38, 21 आणि 20 मधील मतदार यादीमध्ये हजारो दुबार नावं, पत्ते नसलेले हजारो मतदार, चुकीचे पत्ते आणि अपूर्ण नोंदी असल्याचं पुणे काँग्रेसचं म्हणणं आहे. मतदार यादीमधल्या घोळाबाबत निवडणूक आयोगानं आणि महापालिकेनं जबाबदारी घ्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा पुणे काँग्रेसनं दिलाय.
आत्ता जेव्हा पुण्यामध्ये आम्ही 38 नंबर प्रभागामध्ये आमच्या पुणे शहराचे NSYचे जिल्हा अध्यक्ष भूषण रानभारे यांच्या प्रभागामध्ये मतदार याद्यांवर काम करत होतो, तर त्यांनी हे आढळून आणलेलं आहे की जवळपास त्या प्रभागामध्ये 50,000 मतदान हे बोगस आहे. त्यापैकी जे 35,000 मतदान आहे त्याला कुठलाही ॲड्रेस दिलेला नाही आहे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून. नाशिक महापालिकेचा भोंगळ कारभारही पुन्हा एकदा समोर आलाय. निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीमध्ये इच्छुक उमेदवारांनाच मयत दाखवण्यात आलंय. भाजपचे नवीन नाशिकचे माजी मंडल अध्यक्ष अविनाश पाटील आणि उपाध्यक्ष उत्तम काळे या दोघांना निवडणूक आयोगानं मयत दाखवलंय. नामसाधर्म्यामुळे हा गोंधळ झाल्याचं समजतंय आणि या सगळ्या गोंधळामुळे दोन्ही इच्छुक उमेदवारांना निवडणूक लढवता येणार नाहीये आणि त्यामुळे दोघंही न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचं समजतंय. आम्ही प्रारूप मतदार यादीमध्ये नाव नसल्यामुळे आम्ही निवडणूक शाखेला आणि महापालिकेला अर्ज दिला. निवडणूक शाखेकडनं डिटेल घेतलं की आमचं कुठल्या बेसवर आमचं नाव तुम्ही कमी केलं आहे, तर त्यांनी आम्हाला हा माझा मृत्यू दाखला दिला आणि हा अर्ज दिला. हा फेब्रुवारीमध्ये अर्ज आलेला आहे आणि हा मृत्यू दाखला आहे म्हणून आम्ही BLOला चौकशी करून तुम्ही मृत्यू आहे म्हणून तुमचं नाव कमी केलं आहे असं त्यांनी काल आम्हाला डिटेल दिलं. जालना शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं प्रशासनाकडून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र या यादीमध्ये सावळा गोंधळ असल्याचं पाहायला मिळतंय. काही प्रभागामधले हजारो मतदार गायब असल्याचं समोर आलंय, तर काही ठिकाणी दुसऱ्या प्रभागातील नावं घुसवली गेली आहेत. शिवाय एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावं फोडाफोड होऊन दुसऱ्या प्रभागात गेल्याचं सुद्धा समोर येत आहे. प्रशासनाकडून एकूण 16 प्रभागामधील आक्षेप आणि हरकती दाखल करण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. या काळामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांसह विविध स्तरातून जवळपास 1969 हरकती दाखल झाल्यात. दरम्यान या सगळ्या प्रकरणाला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय आणि त्यामुळे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्या अगोदर हा सावळा गोंधळ दूर करावा अशी मागणी आता शहरामधले नागरिक करतायत. 1600 नावं औद्योगिक वसाहतीमधील नावे चंदनजिरा प्रभागात, काही नावे प्रभाग क्रमांक 9ची नावे चंदनजिरा प्रभागात, काही प्रभाग क्रमांक 13ची नावे चंदनजिऱ्यामध्ये, काही नॅशनल नगरच्या 2 मतदार याद्या 180 मतदार यादी आणि 181 मतदार यादी या पण चंदनजिरा प्रभागात जवळजवळ 4,500-5 हजार नावे या चंदनजिरा प्रभागात होते. आमच्या एवढीच मागणी आहे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना की त्यांनी जे आहे प्रत्येक घराला भेट देऊन ते कुठं आहे ते मतदार शोधून त्यांचं नाव त्याच प्रभागामध्ये टाकावा हेच आमची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी आम्ही आक्षेप पण दाखल केलेले आहे. विविध आमच्या मित्रांनी किंवा आम्ही सगळ्यांनी दाखल केले आहे. तरी तुम्ही मतदार याद्या तरी दुरुस्त करावा. गोंदियामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली. सालेकसा नगरपंचायतीमध्ये EVM मध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करण्यात आला होता आणि या प्रकरणीच गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळेंची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केली आहे. कांबळेंच्या जागी आता अर्जुनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळेंची सालेकसा नगरपंचायतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे. गोंदियाच्या सालेकसा नगरपंचायतीमधल्या EVM मशीन छेडछाड प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच चिघळलंय. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची पदावरून उचलबांगडी केल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार आणि नागरिकांनी निलंबनाच्या मागणीला घेऊन तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढलेला होता. EVM छेडछाड प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी तसंच जबाबदार निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलेलं होतं. निवडणूक आयोगाला अहवाल सादर केला असून त्यानंतर कारवाई होईल असं आश्वासन तहसीलदारांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. परभणीच्या सोनपेठमधील सायखेड्यामधल्या 21 शुगर या कारखान्यावर 4 दिवसांपासून सुरू असलेलं ठिय्या आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय. उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाणांच्या मध्यस्थीनंतर 2,725 रुपयांची पहिली उचल झाली आहे आणि त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. मात्र मागणी पूर्ण झाल्यानं 4 दिवसांच्या आंदोलनाला यश आल्याची प्रतिक्रिया आंदोलक शेतकऱ्यांनी दिली आहे. सांगलीमधल्या आष्टा नगर परिषदेच्या आकडेवारीमध्ये तफावत असल्यावरून काल मोठा गोंधळ झाला आणि त्यानंतर ऑनलाईन फीडिंग करताना नजर चुकीनं आकडेवारीमध्ये बदल झाल्याचा प्रशासनानं खुलासा केलाय. मात्र जबाबदारी म्हणून आता स्ट्रॉंग रूम बाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. CCTV कॅमेरा आणि स्क्रीन बसवण्यात आली आहे तर दंगल पथकही तैनात करण्यात आलंय. निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना मतदारांनी निवडणूक आयोगाकडे अचूक मागणी केली आहे.
निवडणूक आयोगानं आम्हाला बारामती आणि इंदापूरमध्ये घर घेऊन द्यावं अशी अजब मागणी ऐनवेळी पत्ता बदललेल्या मतदारांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान शेख आणि त्यांचे वडील युनुस शेख यांनी ही अजब मागणी केली आहे. इम्रानचे वडील युनुस शेख यांचं नाव इंदापूर विधानसभेमध्ये आहे, तर आई रबिया शेख यांचं नाव बारामती विधानसभेत ऐनवेळी ट्रान्सफर करण्यात आलंय. मुळात इम्रानचं कुटुंब गेल्या 35 वर्षांपासून भोसरीमध्ये वास्तव्यास आहेत. 2024च्या विधानसभेलाही इम्रानच्या कुटुंबानं भोसरीमध्येच मतदान केलंय. याचा पुरावाही त्यांच्याकडे उपलब्ध आहे आणि त्यामुळे कधीही बारामती आणि इंदापूर विधानसभेशी संबंध न आलेल्या या कुटुंबाची नावं फिरवण्यात आल्यामुळे निवडणूक आयोगानं या भागामध्ये आता घरही मिळवून द्यावी असा दावा किंवा अशी मागणी शेख कुटुंबाने केली आहे. इथं 35 वर्ष झाले वोटिंग करतोय आणि माझं नाव इंदापूर विधानसभेत आणि मंडळीचं नाव बारामती विधानसभेत गेलंच कसं, त्यामुळे आम्ही स्वतः शॉक आहेत. आणि आता मी तर म्हणतोय असं करा, जर तुम्हाला असं वाटतं मी तिकडचे मतदार येतं तर ह्या निवडणूक आयोगाने आम्हाला तिथं इंदापूर विधानसभेत मला एक घर घेऊन द्यावं आणि माझ्या मंडळींना बारामती विधानसभेत एक घर घेऊन द्यावं. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी बोगस जन्म प्रमाणपत्रासंदर्भात जालना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. जालना जिल्ह्यामध्ये 10,000 बोगस जन्म प्रमाणपत्र रद्द झालेत आणि या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. मध्य रेल्वेवरचं ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान उपनगरीय रेल्वे स्थानक उभारण्यात येत आहे. मात्र नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला विलंब होत असून 120 कोटींचा प्रकल्प आता 242 कोटींपेक्षा अधिक खर्चाचा झाल्याची माहिती आहे. आणि दरम्यान या प्रकरणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेमध्ये आवाज उठवलाय. नव्या रेल्वे स्थानकाचा प्रकल्प जलद गतीनं पूर्ण करावा अशी मागणी नरेश म्हस्के यांनी केली आहे. ठाणे मुलुंड दरम्यान नवीन होणाऱ्या स्टेशनच्या विलंबासंदर्भात आपलं लक्ष वेधू इच्छितो. प्रधानमंत्रींचं स्वप्न होतं इझी ऑफ लिव्हिंग आणि इझी ऑफ ट्रॅव्हलिंग. हे स्वप्न पूर्ण होण्याकरता ज्या ठाणा स्टेशनवर दररोज 10 लाखाच्या वरती प्रवासी वाहतूक करत असतात, त्याचा लोड कमी करण्याकरता नवीन स्टेशनची निर्मिती स्मार्ट सिटी मार्फत करण्याचे ठरवले. तरी लवकरात लवकर रेल्वे मंत्रालयाने तो खर्च उचलून ते स्टेशन पूर्ण करावे ही विनंती मी आपणास करत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संघानंतर राज्याच्या दुसऱ्या महत्त्वाच्या फेडरेशनवर दरेकरांचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्य कन्झ्युमर फेडरेशनवर प्रवीण दरेकरांची निवड झाली आहे आणि या निवडणुकीमध्ये 21 पैकी 21 जागा बिनविरोध झाल्याचं पाहायला मिळत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.